जय भीम, नमो बुद्धाय, जय अण्णा. तर 2 दिवस झालं माझा व्हिडिओ पडा नाही, दुखायला लागलंय माझं थोडं, घरात बी अडचण आहे. तर 2 दिवसात मी दिसले नाही तुम्हाला, माझा चेहरा दिसला नाही, काही कामात अडथळा तर नाही ना आला? शुभ आहे माझा चेहरा. बरं झाला, हा विनोदाचा भाग झाला. अक्कल नसलेला RSSचा दलाल आणि अंधश्रद्धेत पचलेला एक बिनडोक व्यक्ती असं बोलून गेला, पण त्याच्याकडे ध्यान द्यायचं नाही. आपण आपल्याला दिमाग आहे. तर आता मला एक मुद्दा माझ्या भावाला सांगायचा आहे की पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर नाही, कष्टकरी कामगार दलित बांधवांच्या माझ्या हातावर आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं हे लेख आहे, हे लिखाण आहे. तर बंधूंनो, शेषाच्या मस्तकावर पृथ्वी नाही, शेषाच्या मस्तकावर पृथ्वी नाही म्हणजे 2 वाक्यात कळतं. अंधश्रद्धेपासून लोकशाहीर अण्णाभाऊ साठेने आपल्याला सावध व्हायला सांगितले. आणि परत आपले बिनडोक, काळ्या डोक्याचे, काळ्या तोंडाचे लोक आपल्याला सांगतायत की आपण शुभ आहोत. म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊच्या ह्या विधानापासून आपल्याला किती दूर घेऊन चालले ते. त्याच्यामुळे म्हणते मी, वेळेत सावध व्हा. आड्याला धरायचे का दड्याला धरायचं याच्यावर लक्ष द्या. आडा पण सांगते, दडा पण सांगते. आडा म्हणजे स्वतःला सुटका करून घेण्यासाठी धडपड करण्याचे प्रयत्न म्हणजे आडा, आणि दडा म्हणजे अंधश्रद्धेत लपून बसणे, स्वतःला दाबून धरणे म्हणजे दडा. मग तुम्ही ठरवा, तुम्हाला आड्याला धरायचंय का दड्याला? लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना धरायचंय का RSSच्या दलालांना, जे की तुम्हाला परत एकदा रूढी परंपरेच्या आणि अंधश्रद्धेच्या दावणीला नेऊन बांधायला लागले आहे. वेळेत सावध व्हा. वेळोवेळी मी सांगत जाईल. माझ्या मागे काय ताण असून, मला काय धमक्या द्यायच्या देऊ द्या, माझी किती परिस्थिती बिकट असू द्या, तरी मी वेळोवेळी येणार. 2 दिवस झाले दवाखाना करते, औषध गोळ्या घेते, पण सावध होते तुम्हाला बोलण्यासाठी. लोकांकडे लक्ष देऊ नका. कोणी घर चालवत नाही, शिक्षणाशिवाय पर्याय नाही. अण्णाभाऊ साठे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचा. माझा बाप, माझा दलिताचा राजा, माझा बाप, माझा हृदयातला परमेश्वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच्यावर प्रेम करा. निस्वार्थी व्हा. बाबासाहेबांचे विचार घ्या. माझ्या बापाशिवाय जगणं नाही. सत्य एवढंच आहे की बाप आहे तर आपण आहात. जय भीम. परत एकदा जय भीम.